आचार्य विनोबा भावे. आचार्यांचे संपूर्ण नाव विनायक नरहर भावे. त्यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील गागोदे या गावी 11 सप्टेंबर 1895 रोजी झाला. 1921 मध्ये वर्ध्याला सत्याग्रहाश्रमाचे संचालक म्हणून गांधीजींनी त्यांची नेमणूक केली. 1923 च्या नागपूरच्या झेंडा सत्याग्रहात ते सहभागी झाले, त्यामुळे त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. 1924 मध्ये विनोबांनी महाराष्ट्र धर्म हे वृत्तपत्र सुरू केले. आईच्या इच्छापूर्तीसाठी भगवती गीतेची अध्ययन करून तिचे मराठीत भाषांतर करून गीताई हे पुस्तक 1931 मध्ये तयार केले. 1940 मध्ये गांधींनी सरकारच्या धोरणाविरुद्ध पुकारलेल्या वैयक्तिक सत्याग्रहातील पहिले सत्याग्रही म्हणून त्यांची निवड केली. सेवाग्राम येथे गांधीवादी नेत्यांचे संमेलन भरवून सर्वोदय समाजाची स्थापना केली. विनोबा भावे यांनी 1950 मध्ये तेलंगणाच्या नालगोंडा जिल्ह्यातील पोचमपल्ली येथून भूदान चळवळीला प्रारंभ केला. भूदान चळवळीद्वारे विनोबांनी सुमारे 80 लाख एकर जमीन देशातील भूमिहीनांना मिळवून दिली. मध्य प्रदेशच्या चंबळ खोऱ्यातील दरोडेखोरांचे त्यांनी शांततेच्या मार्गाने हृदय परिवर्तन घडवून आणले. 1975 च्या इंदिरा गांधींनी पुकारलेल्या आणीबाणीचे अनुशासन पर्व असे समर्थन केल्याने लोक त्यांची सरकारी संत म्हणून अवहेलना करू लागले. त्यांचे संस्कृत, मराठी, हिंदी, गुजराती, बंगाली, कन्नड, तमिळ, तेलुगू, मल्याळम, पार्सियन, इंग्रजी इतक्या भाषांवर प्रभुत्व होते. वर्धा जिल्ह्यातील पवनार नावाच्या एका छोट्याशा गावात धोम नदीच्या किनारी त्यांनी परमधाम आश्रम स्थापन केला. त्यांनी गीताई, गीता प्रवचने, मधुकर, स्थित प्रज्ञदर्शन, कुराणसार, ख्रिस्ती धर्मसार, संतांचा प्रसाद, विचार, पोथी, उपनिषदांचा अभ्यास इत्यादी ग्रंथ लिहिले. आंतरराष्ट्रीय मॅगसेसे पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय होत. 1958 इसवी सन 1983 मध्ये मरणोत्तर भारतरत्न पदवी बहाल केली. त्यांचा मृत्यू 15 नोव्हेंबर 1982 रोजी झाला. महात्मा गांधी. पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी. त्यांचा जन्म पोरबंदरमध्ये 2 ऑक्टोबर 1869 ला झाला. 1893 मध्ये ते दादा अब्दुल्ला यांच्या व्यापारी कंपनीचा खटला चालविण्यासाठी दक्षिण आफ्रिकेत गेले. दक्षिण आफ्रिकेत 1894 मध्ये नाताळ इंडियन काँग्रेसची स्थापना केली. जानेवारी 1915 मध्ये गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परत आले. 1915 मध्ये गांधीजींनी साबरमती येथे सत्याग्रह आश्रमाची स्थापना केली. 1917 मध्ये बिहारच्या चंपारण्य भागात सत्याग्रह करून शेतकऱ्यावरील अन्याय दूर केला. 1917 मध्ये गुजरातमध्ये खेडा जिल्ह्यात प्लेगची साथ पसरली. तेथील शेतकऱ्यांनी साराबंदीची चळवळ सुरू केली व त्यांचे नेतृत्व गांधीजींनी करून साराबंदीचा सत्याग्रह सुरू केला व सरकारला माघार घेणे भाग पाडले. 1918 मध्ये अहमदाबादमध्ये कापड गिरणी कामगारांच्या वेतनवाढी संबंधी कामगारांसोबत त्यांनी संप व उपोषण केले व त्यांचा प्रश्न सोडविला. 1920 च्या नागपूर येथील
अधिवेशनात राष्ट्रीय सभेने असहकाराच्या देशव्यापी चळवळीला पाठिंबा दिला व असहकार आंदोलनाची सूत्रे महात्मा गांधींकडे सोपविली. महाविद्यालये, विधिमंडळे, न्यायालये, सरकारी कचेऱ्या, परदेशी माल यांच्यावर बहिष्कार घातला. 1924 साली बेळगाव येथील राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. 1930 मध्ये सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली. मिठावरील कर रद्द करण्यासाठी गांधीजींनी सत्याग्रह केला. मिठाच्या सत्याग्रहासाठी गुजरातमधील दांडी येथे साबरमती आश्रमातून 78 कार्यकर्त्यांसोबत प्रयाण करून 6 एप्रिल 1930 रोजी गांधीजींनी समुद्र किनाऱ्यावरील मीठ उचलून कायदा मोडून देशभर कायदेभंगाची चळवळ सुरू केली. 1931 मध्ये राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून गांधीजी दुसऱ्या गोलमेज परिषदेला हजर राहिले. 1932 मध्ये गांधी व डॉक्टर आंबेडकर यांच्यात करार झाला, त्याला पुणे करार असे म्हणतात. 1933 मध्ये त्यांनी अखिल भारतीय हरिजन संघाची स्थापना केली. 1933 मध्ये त्यांनी हरिजन नावाचे वृत्तपत्र सुरू केले. 1934 मध्ये त्यांनी वर्ध्याजवळ सेवाग्राम या आश्रमाची स्थापना केली. 1942 मध्ये चलेगाव चळवळ सुरू केली. करेंगे या मरेंगे हा नवा मंत्र गांधीजींनी लोकांना दिला. त्यांनी माय एक्सपेरिमेंट विथ ट्रूथ हा ग्रंथ लिहिला. त्यांना भारताचे राष्ट्रपिता म्हणून संबोधण्यात येते. त्यांना लोक महात्मा म्हणतात. 30 जानेवारी 1948 रोजी नथुराम गोडसे नामक व्यक्तीने त्यांच्यावर गोळी झाडली.